सरकार अन्याय करतंय म्हणून कठोर भूमिका, चर्चेसाठी वेळ दिला, आता कठोर भूमिका घेण्याची वेळ, आंदोलनाच्या निर्णयावर मनोज जरांगे ठाम। 30 तारखेपासून रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार, उष्माघाताने बळी गेला तर सरकार जबाबदार, जरांगेंचा हल्लाबोल। 30 तारखेला उपोषण करण्यावर जरांगे ठाम, कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका, मनोज जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन। मराठा समाजाच्या मुलांचा सरकारनं उन्हाळा केलाय, मराठा समाजाची फक्त मतं पाहिजेत का, मला चर्चा नको, 58 लाख कुणबी प्रमाणपत्र कधी देणार ते सांगा, जरांगेंचा सवाल। मला आरपारची लढाई लढायची आहे, सगळ्या मागण्या दिल्या, समजावून सांगितलं तरी आरक्षण नाही, अंतरवालीतच बाज टाकून उन्हात उपोषण करणार, जरांगेंचं स्पष्टीकरण। डिझेलचा तुटवडा पण येऊन बघत नाही परिस्थिती काय आहे, फडणवीस 100% आरक्षण देतील असं सांगून संभ्रम निर्माण केला, जरांगेंचा हल्लाबोल। मराठ्यांची लेकरं बाळं अधिकारी झाली पाहिजेत, विदर्भ मराठवाड्याला पाणी नाही, आरक्षणही नाही, विदर्भ मराठवाडा महाराष्ट्रात विनाट सहभागी झालं, जरांगेंचं वक्तव्य। प्रसाद लाड यांना दोष द्यायचा नाही, मी फडणवीसांविरुद्ध का बोलतो हे प्रसाद लाड यांना कळालं, जरांगेंचं स्पष्टीकरण। गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी आपल्या गावी किंवा घरी साजरी करा, मंत्री पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। तर दिल्लीत अमित शहा फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा, राज्यातील राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लातूर दौरा, अहमदपुरात भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, आतापर्यंत एकही नामांकन अर्ज दाखल नाही। संपूर्ण देशभरात बकरी ईद उत्साहात साजरी, वाशिमच्या ईदगावावर ईद अल अजहाची सामूहिक नमाज पठण। विमान प्रवास आणखी महागणार, विमान इंधनाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिगो आणि एअर इंडिया कंपनीच्या विमान फेऱ्यांमध्ये कपात। इंधन दरवाढीचा एअर इंडियालाही फटका, देशांतर्गत उड्डाणांमध्ये तात्पुरती 22% कपात। भिवंडीत बकरी ईद उत्साहात साजरी, मशिदींमध्ये सामूहिक नमाज करत नागरिकांनी एकमेकांना दिल्या ईदीच्या शुभेच्छा। मीरा रोडमध्ये गृहसंकुलात बकऱ्या आणण्यावरून तणाव, पूनम इस्टेट क्लस्टर इमारतीत पोलिसांचा बंदोबस्त। तर कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 8 जनावरांची सुटका, बीडच्या केज पोलिसांकडून बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कारवाई। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात, अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी, मुंबईत 14,000हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलिसांचं सर्च ऑपरेशन, कुर्बानीसाठी आणलेल्या गोवंशांना पोलिसांचं जीवनदान। भिवंडीत बकरी ईद निमित्त खरेदीसाठी नागरिकांची झुंबड, देशभरात इंधनाचे भाव वाढल्यानं बाजारपेठेतील वस्तूंवर देखील परिणाम। तर सांगलीत बकरी ईद निमित्त ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण, सामूहिक नमाज पठणामध्ये मुस्लिम बांधवांचा मोठ्या संख्येनं सहभाग। बकरी ईद निमित्त इतवारा मैदानावर सामूहिक नमाज पठण उत्साहात, नंदुरबारमध्ये पारंपरिक वेशभूषेत आलेल्या नागरिकांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा। किल्ले सिंधुदुर्ग पर्यटन हंगाम यशस्वी, यंदा तब्बल 5 लाखांहून अधिक पर्यटकांनी दिली किल्ले सिंधुदुर्गला भेट। नंदुरबार गाभा समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर संताप, आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नांवर डॉक्टर मिताली सेठींचं जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्यांवर तत्काळ उपाययोजनांचे आदेश। जनगणनेत छत्रपती संभाजीनगर महापालिका राज्यात अव्वल, गुन्ह्याच्या इशाऱ्यानंतर कामाला गती, 96% काम पूर्ण। छत्रपती संभाजीनगरच्या आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यातून 9 दलघमी पाणी विसर्ग, पिण्याच्या पाण्यासह जनावरांना दिलासा, शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यास यश, आयटी पार्कची जागा एमआयडीसीच्या ताब्यात, आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती। धानिवरी अपघातातील मृतांच्या वारसांना मदत वितरित, तहसीलदार सुनील कोळी यांच्या हस्ते प्रत्येकी 5 लाखांची मदत वितरित। नंदुरबार जिल्ह्यात अल निनोचा संकट उद्भवण्याची शक्यता, जिल्हा प्रशासनाकडून पशुपालकांना मोफत चारा बियाणं दिलं जाणार। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव, विविध प्रश्नांवरून ठाकरे सेनेच्या नगरसेवक आणि शहर प्रमुखांनी घेतली रुग्णालयाच्या डीनची भेट।
कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार, थेट पाईपलाईनचं पाणी 1 आणि 2 जूनला बंद. तर आयुक्तांकडून प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पांची पाहणी. आयुक्त वर्षा लड्डा यांनी पाहणी दरम्यान लाभार्थ्यांशी साधला संवाद. अंधेरीतील 7 हिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध, फेरविचारासाठी प्रस्ताव प्रशासनाकडे परत. इबोला विषाणूनं संपूर्ण जगाची चिंता वाढवली. भयंकर आणि जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री. अहमदाबादमध्ये व्यावसायिक आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती. किल्ले दुर्गाडीवर हिंदूंना प्रवेश नाकारल्यानं वातावरण तापलं. बकरी ईद निमित्त हिंदूंना किल्ल्यावर बंदी. ठाकरे सेना आणि शिवसेना आक्रमक. भाषा त्रिसूत्रीबाबत उत्तर दाखल करा. सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकार, सीबीएसई आणि एनसीईआरटीला आदेश. डिझेल टंचाईतही लालपरी सुसाट. पैठण आगाराची 2 कोटींची दमदार कमाई. डिझेलची कमतरता जाणवू न देता 70 बसच्या माध्यमातून सेवा सुरळीत. ईडीचं मनुष्यबळ आणखी वाढणार. 1200हून अधिक अतिरिक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांना केंद्र सरकारकडून मंजुरी. पैठणमध्ये नाथ समाधी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. शहरातील मठ मंदिरातून धोंड्याची एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी. कोकण रेल्वेवर 15 जून पासून पावसाळी वेळापत्रक. रेल्वे गाड्यांचा वेग मंदावणार. मुसळधार पावसात रेल्वे गाड्यांचा वेग ताशी 40 किलोमीटरपर्यंत कमी करण्याचे निर्देश. कोट्यवधी खर्चून बनवलेल्या रस्त्याला वर्षातच भगदाड. नांदेडच्या शंकरनगर ते बेटमोगरा रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी. क्षणात बदलला जंगलाचा शांत चेहरा. ताडोबात रानकुत्र्यांच्या कळपानं सांबराला घेरलं. पर्यटकांनी पाहिला थरार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.